दरम्यान राज्याचं गृह खातं अजगरासारखं पडू नये अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर हे उद्धव ठाकरेंचं नाही तर देवाभाऊंचं कायद्याचं सरकार आहे असं प्रत्युत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांना दिलंय। अत्यंत असंवेदनशील पद्धतीने गृह खात्याचा कारभार सुरू आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती एक महिला अधिकारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांना सातत्यानं एक्सटेन्शन देत आहेत, कारण त्या कार्यक्षम असाव्यात असं त्यांना वाटतंय। तरीही जर महिला सुरक्षित नसतील आणि महिलांच्या हत्या आणि खून आणि आत्महत्या होत असतील तर मला असं वाटतं की आता भारतीय जनता पक्षातल्या त्या महान सगळ्या महिला नेत्या कुठे गेल्या। अत्यंत चित्र गंभीर आहे या महाराष्ट्राचं। सरकारसारखं काम करत नाही, सरकारची प्रशासनावर पकड नाही, गृह खातं अजगराप्रमाणे निश्चित पडलेलं आहे। अशा पद्धतीत या राज्यातील महिला असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, त्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे। फलटण प्रकरणात योग्य ती चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। हे उद्धवजींचं सरकार नाही। पालघरमध्ये साधूंची हत्या झाली, तुमचं सरकार गपगुमान बसून होतं। लोकांचे मृत्यू तांडव सुरू होते, तुमचं सरकार घरात बसून होतं। हे देवाभाऊंचं सरकार आहे आणि कायद्याचं राज्य आहे। फलटण प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल। कायदा आणि सुरक्षेची जबाबदारी देवाभाऊंची आहे।